ठाणे शहरामध्ये पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन तर काही ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाचे आमदार, उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक यांना निमंत्रण नसल्यामुळे उपमहापौरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव जरी असलं तरी मात्र पत्रिका ही तिसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या दिवशी मोबाईलद्वारे दाखवण्यात आली. सातत्यानं होत असलेल्या अशा प्रकारच्या प्रकारांमुळे येत्या काळात भारतीय जनता पक्ष देखील स्वतःच्याच प्रभागातील उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम हाती घेतील, असं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी म्हटलंय. पाटील साहेब, काल ठाण्यामध्ये विविध ठिकाणी उद्घाटन सोहळे पार पडले, पण मात्र आपली अनुपस्थिती होती. नेमकं या मागचं कारण काय? प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत. पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये. थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत. मग प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करत आहे असं प्रथमदर्शी दिसतंय. मात्र पालिकेमध्ये आपण मित्र पक्ष म्हणून सत्तेत असल्यानंतर देखील असा दुय्यम भाव आपल्याला दिला जातोय. आता युती धर्म कोणी पाळावा आणि पाळू नये हे आता धडे घेण्याची गरज आहे. आज मित्र पक्षाला महायुती म्हणून लढलो तेव्हा गरज होती म्हणून त्यांनी घेतला, आता त्यांना गरज वाटत नाही भविष्यात, म्हणून ही ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे. भविष्यात आम्ही अशाच प्रकारे उद्घाटन नव्याने करणार आहोत आणि असा पायंडा पाडायच्या स्थितीमध्ये आहोत.